नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पीएम केअर फंड सुरुवातीपासूनच वादाचा भाग बनलेला आहे आणि पीएम केअर फंडसाठी सीएमआर देणग्यांना परवानगी आहे, परंतु सीएम रिलीफ फंडासाठी नाही. याशिवाय फंडाच्या विश्वस्तांची नावं समोर आलेली नाहीयेत. तर पीएम नॅशनल रिलीफ फंडासाठी कोणतेही पीएसयू देणगी नाहीये, परंतु पीएम केअरसाठी परवानगी आहे. याशिवाय परदेशी देणग्यांबाबतही पारदर्शकतेचा अभाव आहे. अशातच पीएम केअर फंडमध्ये जमणाऱ्या निधीमध्ये काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून निधी देखील देण्यात आलेला आहे आणि ही रक्कम तब्बल 204 कोटींची आहे. बरं, विशेष म्हणजे पीएम केअर्स फंडमधून माहिती मिळत नसल्यानं एका इंग्रजी वृत्तपत्रानं सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीवरून ही माहिती स्पष्ट झालेली आहे. यावरच करणार आहोत आज चर्चा लोकशाही विशेषमध्ये. आणि आज संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत दत्तू गवाणकरजी जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर भारती पवारजी देखील यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भारतीजी, मी सुरुवातीला आपल्याकडे येतो. यावेळेला भारतीजी, पीएम केअर फंडची नेमकी आवश्यकता देशाला का भासली? नक्कीच हा प्रश्न महत्त्वाचा पण आहे. आणि आज आपण ज्या संकटाला, महामारीला सामोरं जातोय, करोना हे जागतिक महामारी म्हणून घोषित झालं आणि त्याच्यासाठी सगळीच यंत्रणा उभी करणं हे एक आव्हान समोर आलं आपल्या सगळ्यांच्या समोर. आणि त्याच्यासाठी एक मोठ्या प्रमाणात निधीची गरज होती आणि त्यातनंच प्राईम मिनिस्टर सिटीजन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंड, जो की एका इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये म्हणजेच कोविडच्या संदर्भातला हा फंड, याची गरज पडली. त्याच्यामध्ये आपल्याला मेडिकल फॅसिलिटीज असतील, व्हेंटिलेटर्स, मेडिसिन, पीपी किट, त्याचबरोबर रिसर्च, आजही आपण व्हॅक्सिनच्या शोधात आहोत, यासाठी लागणारं सगळं अर्थसहाय्य असेल, ही सगळी यंत्रणा उभी करणं हे मोठं आव्हान होतं. आणि त्यातूनच आदरणीय मोदीजींनी अतिशय विश्वासापूर्वक एक आव्हान केलं जनतेला की याच्यामध्ये आपण मदत करा. ह्या देशामध्ये हे संकट सगळ्यांनी मिळूनच या संकटाला सामोरं जायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात मला वाटतं आपल्या देशातनं मोठी मदतही उभी झाली. आणि खूप एक चांगला त्याचा आता हे दिसतोय की आज जर बघितलं तर ग्रामीण भागापर्यंत ही एक मदत पोहोचण्यासाठी मोठी मदत उभी राहिलेली आहे. आणि एक ट्रान्सपरंट सिस्टीम आहे, याच्यामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे, हे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक कमिटी आहे, ज्या कमिटीमध्ये मेंबर्स आहेत जे मिनिस्टर्ससुद्धा आहेत आणि एक्सपर्टीज आहेत. एक 10 लोकांचं बोर्ड पण आहे आणि हे सगळे मिळून एक ॲडवायझरी कमिटी पण त्याला ॲडवाईज करणार आहे आणि ही सगळी कमिटी मिळून तो निर्णय घेणार आहे. इथे कोणी एकटा व्यक्ती काम करणार नाही. भारतीजी, तुम्ही म्हणालात की ट्रान्सपरन्सी या ठिकाणी आहे. काँग्रेस प्रवक्ते दत्तू गवाणकर देखील यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत. दत्तू गवाणकरजी, काय वाटतं आपल्याला, यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे म्हणजे एका बाजूला ज्यावेळेला पीएम केअर फंड जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे, त्यातली नेमकी अमाऊंट किती हे देखील ज्यावेळेला उघडपणे सांगितलं जात नाही, तो पैसा कुठे कशा प्रकारे वापरला जाणार आहे, कुठून आलेला आहे, याविषयी जर माहिती मिळत नाही तरी देखील भारती पवारजी म्हणतात, भाजपच्या आमदार, की यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे. विशालजी, हॅलो, बोला बोला, आवाज येतोय मला. माझा आवाज येतोय विशालजी? येतोय. विशालजी, याच्यामध्ये असं आहे की याच्यामध्ये अजिबात ट्रान्सपरन्सी नाही. या फंडाची कोणतीही माहिती दिली जात नाही. आणि परत याच्यामध्ये फंड कुठून आणला या लोकांनी, तर 350 कोटी जे आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे त्यांनी घेतलेले आहेत तिथे. मग सरकारी कर्मचाऱ्यांचे जे हे पैसे जे आहेत त्यांच्या पगारातले, ते कशा तऱ्हे त्याने वापरले गेले हे तर माहीत पडलं पाहिजे. दुसरं, याच्यामध्ये आमदार, खासदार, नगरसेवक हे लोकप्रतिनिधी असतात. त्यांचा फंड हा लोकसेवेकरता उपयोगात आणला जातो. तो फंडही तिथे वळवण्यात आला आणि त्या फंडाची माहिती जर जनतेला मिळणार नसेल तर ह्यात ट्रान्सपरन्सी आहे हे तुम्ही कसं काय म्हणाल, हा माझा प्रश्न आहे. दुसरं, यांनी पीएसयूंना त्याची परवानगी दिलेली आहे. आता त्यांचा जो सीएसआर फंड असतो तो सीएसआर फंड इथे चपलकपणे वळवण्यात आलाय.
आणि त्याला त्याच्यामधून टॅक्सेस मधून सूट देण्यात असं प्रलोभन दाखवण्यात त्यांना आलेलं आहे. बरं, याच्यानंतर पीएम केअरची माहिती सार्वजनिक पब्लिक डोमेन मध्ये अजिबात नाही आहे. याला आरटीआय कक्षेच्या बाहेर चपलकपणे ठेवले गेलेलं आहे आणि प्रधानमंत्री यांच्याबरोबर गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि फायनान्स मिनिस्टर हे त्याच्यामधले सहकारी आहेत. आता मला एक सांगा आपल्याकडे की ही जर माहिती बाहेर लोकांपर्यंत येणार नसेल, लोकांना समजणार नसेल, तर याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे असं म्हणावं कसं, हा माझा प्रश्न आहे. बरं, नक्कीच दत्तू गवाणकरजी, आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहोत. यावेळेला भारती पवार, यावेळेला तुम्ही हात उंचावत होतात. बोला भारतीजी. मला एक सांगायचं आहे की दत्तू भाऊ अतिशय चांगलं बोलत होते, परंतु आपण जर माहिती घेतली थोडी इतिहासात जाऊन, तर 1948 मध्ये पीएम नॅशनल रिलीफ फंड जो माननीय स्वर्गीय नेहरूजींनी त्यांच्या याच्या अध्यक्षतेखाली त्याची हे झाली, ट्रस्ट झाली. दुर्दैवाने त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा झालेलं नाहीये आणि तुम्ही ट्रान्सपरन्सी विचारतात आम्हाला. त्याच्यामध्ये चेअरपर्सन पीएम होते, त्याच्यामध्ये डेप्युटी पीएम होते, फायनान्स मिनिस्टर होते, आमच्या पण याच्यात आहेत. परंतु मी अंडरलाईन करते, परंतु प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे तुमचा काँग्रेसचा प्रेसिडेंट इथे असला पाहिजे परमनंटली. हे जर तुमचं काम असेल आणि 70 वर्ष तुमचे ह्याच्यात गेले, पीएम एनआरएफ मध्ये तुम्ही कधी विचार केला नाही, म्हणजे तुमच्या पार्टीचे प्रेसिडेंट असले की ते मान्य, त्याच्यामध्ये सीएसआर जातो ते मान्य, त्याच्यामध्ये टॅक्स डिडक्शन दिलं जातं ते मान्य, त्याच्यामध्ये पण आरटीआय नॉट ऍप्लिकेबल आहे ते मान्य. याचा तरी उत्तर द्या तुम्ही. हा पब्लिक फंडच आहे. का बरं प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेसच पाहिजे? का बरं बाकीच्या पार्टीच्या अध्यक्षांना? आमचं पण पीएम केअर फंड मध्ये का आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी असा विचार नाही केला, चला आपण आमच्या पण अध्यक्षांना घेऊया? नाही, आम्ही आमच्या देशामधल्या लोकांना फसवायचं नाहीये. आमची हीच ट्रान्सपरन्सी लोकांना. दत्तू गवाणकरजी उत्तर देतात यावेळेला भारतीजी आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांना. दत्तू गवाणकरजी. बिलकुल. पीएम एनआरएफ हा 1948 मध्ये आदरणीय माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केला होता आणि तो समाजसेवेच्या लोकसेवेच्या भावनेतून त्यांनी तो स्थापन केला. त्या तऱ्हेने चांगलं काम त्या फंडाद्वारे केलं गेलं. मग पीएम एनआरएफ फंड अस्तित्वात असताना अशी काय गरज पडली की आपण हा पीएम केअर्स फंड आणला? याची गरज काय होती याची पहिली जनतेला माहिती द्या आपण. आणि आपण सांगता रजिस्ट्रेशन, पीएम केअर फंडाचं रजिस्ट्रेशन कुठे केलंय? कोणी ते रजिस्ट्रार त्या पंतप्रधानांच्या घरी आले होते की पंतप्रधान त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते? मला याचं उत्तर द्या. तुम्ही म्हणता रजिस्टर आहे, पब्लिक डोमेन मध्ये याची माहिती नाही आहे. आणि पीएम केअर फंड, पीएम एनआरएफ फंडाची पब्लिक डोमेन मध्ये त्याचं जे ऑडिट होतं ते संपूर्ण त्या ठिकाणी उपलब्ध आहे. याचं कॅग मधून ऑडिट करण्याचंही तुम्ही नाकारलं. म्हणजे याच्यामध्ये ही ट्रान्सपरन्सी कशा प्रकारची आहे ही लोकांच्या लक्षात येते आहे. बरं भारती पवारजी, मला एक सांगा, त्यांनी तसं केलं म्हणून आपण असं केलं, असा जर हा प्रश्न असेल तर मलाही आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड असताना दुसरीकडे पीएम केअर्स फंड कशाला? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे. भारती पवारजी. नक्कीच. आता मी जसं म्हणाले की याच्यामध्ये प्रेसिडेंट असले पाहिजे, नॅशनल काँग्रेस लीडर असले पाहिजे, म्हणजे जेव्हा तिथे परमिशन लागेल तेव्हा, आता जसं यांनी कृषी विधेयकाला अडवणूक करून बघितलं, आम्हाला शेतकऱ्यांसाठी काही द्यायचं तर नाही, आम्ही विरोधात आहे, इथे पण नाही आम्हाला नाही द्यायचे. आम्हाला इथे इमर्जन्सी सिच्युएशन आहे, आम्हाला इथे लोकांचे जीव वाचवायचे आहे आणि अशा वेळी जर मोठा फंडची गरज आहे तर पीएम केअर फंड, जे की एक बोर्ड आहे, एक मोठी कमिटी आहे, त्याच्यात जे सदस्य आहेत ते एक्सपर्टीज आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या याच्यामध्येच हे होणार आहे. इथे होल अँड सोल एकच व्यक्ती निर्णय घेणार नाहीये. 1985 नंतर स्वर्गीय राजीवजी, जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते, त्या मीटिंगमध्ये असा निर्णय घेण्यात आला की सगळे अधिकार तेव्हाच्या पंतप्रधानांना दिले गेले. 1985 नंतर ती मीटिंग पण झाली नाही हो. मी तर म्हणते विचारलं पाहिजे याच्याबद्दल.
बरं, नक्कीच दत्तू गवाणकरजी मगासपासून हात उंचावत आहेत. त्याचबरोबर अर्थतज्ञ अजित अभ्यंकर आणि अर्थतज्ञ विश्वास उडगी देखील या चर्चेमध्ये आपल्यासोबत सामील होत आहेत. दत्तू गवाणकरजी, आधी आपल्याकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. भारती पवारजी म्हणतात की त्या काळामध्ये असं झालंय, आमच्या काळामध्ये असं होताना दिसतंय. मात्र यावेळेला जर पीएम केअर फंड्स उभारण्यात आलेला आहे तर त्यामध्ये विरोधी पक्षाचा एकही नेता त्यामध्ये नाही आहे, फक्त त्यांच्याच पक्षाचे नेते या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं. दत्तू गवाणकरजी बोला. या ठिकाणी पीएम केअर्स मध्ये पंतप्रधान, अर्थमंत्री, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री याच्या व्यतिरिक्त तिथे कोणीच नाही आहे. आणि यांना त्याच्यामध्ये पीएम एनआरएफ मध्ये जर यांना अधिक सदस्य घ्यायचे होते तर त्याच्यामध्ये ते 3 अधिकचे सदस्य घेण्याची त्याच्यामध्ये प्रावधान होतं. मग त्यांना ते करता आलं असतं. आता पीएम केअर्स मध्ये विरोधी पक्षाचा किंवा इतर कोणी यांनी तिथे ठेवलेला नाही आहे. त्या फंडाची बिलकुल माहिती दिली जात नाहीये. आता तुम्हाला एक गंमत सांगतो विशालजी, ऐका माझं 2 मिनिटं द्या मला. या पीएम केअर फंडामधून या इथे मुंबईला व्हेंटिलेटर पाठवण्यात आले. मुंबईच्या जे हॉस्पिटल आणि सेंट जॉर्ज मध्ये डुप्लिकेट व्हेंटिलेटर पाठवले. डुप्लिकेट व्हेंटिलेटर पीएम केअर फंडातून इथे आलेले होते. तिथल्या ज्या डीन होते डॉक्टर तात्याराव लहाने यांनी ते व्हेंटिलेटर परत पाठवून दिले. म्हणजे अशा तऱ्हेचा हा गैरकारभार या पीएम केअर फंडातर्फे चालणार असेल आणि हे जर माहिती देणार असेल तर यात नक्कीच संशयाला जागा आहे. नक्कीच सर्व मान्यवरांबरोबर आपण ही चर्चा जी आहे ती पुढे नेणार आहोतच. मात्र पीएम केअर फंडमध्ये जमणाऱ्या निधीमध्ये काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून निधी देण्यात आलेला आहे आणि ही रक्कम तब्बल 204 कोटींची आहे. आणि विशेष म्हणजे पीएम केअर्स फंडमधून माहिती मिळत नसल्यानं एका इंग्रजी वृत्तपत्रानं सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीवरून ही माहिती अखेर जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट आणि त्यानंतर पुढच्या चर्चेकडे आपण वळणार आहोत. पीएम केअर्स फंड पुन्हा चर्चेत. पीएम केअर्समध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून निधी 204 कोटींचा निधी मिळाल्याची माहिती. पीएम केअर्स फंड हा सरकारी फास आहे का? पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी म्हणजे प्राईम मिनिस्टर्स नॅशनल रिलीफ फंड असताना पुन्हा पीएम केअर्स फंड कशाला, असा प्रश्न यंदा मार्चपासून उपस्थित होतोय. तो प्रश्न आत्ताही विचारला जातोय. यापूर्वी जेव्हा जेव्हा संकट आपत्ती आली तेव्हा त्या फंडामधून मदत करण्यात आली. मग कोविडसाठी मोदी सरकारनं पीएम केअर्स फंड सुरू करण्याचं प्रयोजन का, असा प्रश्न वारंवार विचारला गेलाय. आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मोठी रक्कम पीएम केअर्स फंडमध्ये जमा केल्यानं हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. आरबीआय, 7 राष्ट्रीयकृत बँका आणि आर्थिक संस्था तसंच LIC, GIC तसंच नॅशनल हाऊसिंग बँक या सर्वांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून तब्बल 204 कोटी 75 लाखांचा निधी पीएम केअर्स फंडमध्ये जमा झालाय. बरं, ही माहिती पीएम केअर्स फंडमधून मिळालेली नाहीये, कारण त्यांना स्वतःला माहिती अधिकाराच्या कक्षेत त्यांनी ठेवलेलं नाहीये. यात रिझर्व्ह बँक, 7 सरकारी बँका, LIC, GIC, नॅशनल हाऊसिंग बँक यांचा समावेश आहे. म्हणजेच हा निधी सरकारी कर्मचाऱ्यांना फास म्हणावा लागेल. याशिवाय या कंपन्यांकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावानं मिळणारा निधी वेगळाच. एका वृत्तपत्रानं ही माहिती पीएम केअर्स फंडमधून मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा निधी माहिती अधिकाराच्या कक्षेत नसल्याचं सांगण्यात आलं. विशेष म्हणजे या निधीचे ट्रस्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आहेत. असं असूनही ट्रस्टच्या कामामध्ये पारदर्शकता का नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. नक्कीच खरं तर ज्यावेळेला लोकशाही विशेषची आपण सुरुवात केलेली होती त्यावेळेला सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण ऐकून घेतलं आणि संपूर्ण या संदर्भातला इतिहास जाणून घेतला आणि त्यानंतर या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट आपण पाहिलाय. यावेळेला मान्यवर जे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पुन्हा एकदा ओळख करून देईल. अर्थतज्ञ विश्वास उडगीजी, अर्थतज्ञ अजित अभ्यंकर, काँग्रेस प्रवक्ता दत्तू गवाणकर आणि भाजपच्या आमदार भारती पवार देखील यावेळेला या चर्चेमध्ये आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. यावेळेला मी जाईन सुरुवातीला विश्वास उडगीजी यांच्याकडे. विश्वास उडगीजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मोदी सरकार नेहमी म्हणत होतं की सगळीकडे ट्रान्सपरन्सी असायला हवी. मग ट्रान्सपरन्सीबद्दल बोलत असताना पीएम केअर फंड जो आहे त्यामध्ये कॅग याचं ऑडिट का करू शकत नाही? मुळामध्ये मोदी सरकार जे बोलतं ते तसं करतच नाहीये. त्यामुळे ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता हा शब्द
फक्त बोलण्यापुरताच आहे. त्यांच्या कोणत्याच कारभारामध्ये पारदर्शकता नाही हे गेल्या 6 वर्षात सिद्ध झालेलं आहे. आता पीएम केअर फंड हा जेव्हा निर्माण केला, मला वाटतं 24 मार्चला लॉकडाऊन जाहीर केला, 27 मार्चला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने काही घोषणा केल्या आणि 28 मार्चला पीएम केअर फंड निघाला. आता हा भारतीय जो कायदा आहे, ट्रस्ट कायदा 1950चा, त्याच्या खाली नोंदला गेलाय का? तर तसं नाहीये. तसं आहे असं नंतर त्यांचं म्हणणं आहे, पण मग तो पब्लिक ट्रस्ट का नाही? आणि त्याचे जे ट्रस्टी आहेत किंवा ते सगळे पंतप्रधान किंवा होम मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टर हे असतील, तर या पीएम केअर फंडामध्ये तो निधी खाजगी निधी म्हणून तर वापरता येणार नाहीये, पण प्रत्यक्षामध्ये तो खाजगी निधी म्हणून वापरता येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण त्या अकाउंटचं ऑडिट आणि इन्स्पेक्शन करायला परवानगी नाहीये. हा नंबर 1चा मुद्दा. नंबर 2चा मुद्दा की तो आता रजिस्टर्ड फंड नाहीये असं म्हणायला लागेल. तो रजिस्टर्ड फंड नसल्यामुळे तो खाजगी फंड आहे असं म्हणायला लागेल. आणि तो खाजगी फंड असताना तो या देशातले सर्वोच्च पदांवरती काम करणाऱ्या सरकारी व्यक्ती आहेत, त्यांना सरकारचं वेतन मिळतं, सरकारचं पेन्शन मिळतं आणि त्यांच्याकडे येणारा हा फंड हा सरकारी आस्थापनं, खाजगी आस्थापनं, व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून जमा झालेला आहे. त्यामुळे सरकारच्या विविध आस्थापनातून आलेला टॅक्स पेअरचा पैसा हा एका खाजगी प्लॅटफॉर्मवरती जातोय, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? जर त्याचा ऑडिट करण्याची सोय असेल तर निश्चितपणे त्याच्यावरती टॅक्स लायबिलिटी येईल आणि तो पांढरा पैसा असल्यामुळे टॅक्स रिटर्न भरण्याचा प्रश्न येईल. जर या सगळ्या गोष्टी जर त्यात नसतील तर तो एक मनी लॉन्ड्रिंगचा प्लॅटफॉर्म आहे असं त्याचा दुसरा कायद्यान्वये अर्थ होऊ शकतो. हा एक भाग आहे, म्हणून त्याचं ऑडिट होणं महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता त्याचं रजिस्ट्रेशन आणि ऑडिट नसेल तर आरटीआय मध्ये सुद्धा कोणी प्रश्न विचारला तर त्याला उत्तर देण्याचं बंधन त्याच्यामध्ये नाही. आता आपल्या देशामध्ये आरटीआयचा जेव्हा कायदा निघाला 2005 मध्ये, त्याच्यामध्ये कुणाची माहिती मिळू शकत नाहीये. तर या देशातल्या 27 इंटेलिजन्स एजन्सी ज्या आहेत, म्हणजे RAW आहे, सीबीआय आहे, सीबीसी आहे, अशा अनेक मिलिटरी एजन्सी आहे, इंटेलिजन्स आहे, अशा 27 एजन्सीच्या कॉन्फिडेन्शियल म्हणून त्यांची माहिती आपण घेऊ शकत नाही आरटीआय मध्ये. पण अदरवाईज आरटीआय ऍक्ट सुपरसीड्स ऑन ऑल द लॉज असं असताना आरटीआय मधूनच या खाजगी फंडाला तुम्ही मुभा देता, तेव्हा तो एका तऱ्हेने अनअकाउंटेड फंड निर्माण होतो आणि मग तिथे संशयाला वाव आहे. त्यामुळे या सरकारने पारदर्शकता म्हणून जे जे काही म्हटलं त्या ठिकाणी संशय निर्माण झालेला आहे. आणि पीएम केअर फंडा बाबतीत मात्र पूर्णपणे संशय निर्माण झालेला आहे, कारण का 28 तारखेला फंड तयार झाला आणि 5 दिवसामध्ये 3000 कोटीपेक्षा जास्त पैसे आले. ज्यांनी पैसे दिले त्यांना कदाचित हे माहित पण नसेल त्या फंड काय आणि काय नाही, पण त्यांनी पैसे मात्र दिले आणि 3000 कोटी रुपये हे 5 दिवसात येणं ही एक मोठा चमत्कार आहे. आणि मोठा सरकारी प्रभाव वापरल्याशिवाय असे पैसे जमा होत नसतात. आणि मगाशी तुमच्या चर्चेमध्ये येत होतं, मग ते सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी, इन्कम टॅक्स कर्मचारी, पोर्टर्सचे कर्मचारी सगळ्यांना त्यांच्या पगारामधून 1 दिवसाचं वेतन पीएम केअर फंडामध्ये वळतं करण्याचे आदेश देण्यात आले. ते त्यांनी केले. अर्थात काही त्याचा चूक नाही, कारण का ते देशात कोरोनाच्या विरुद्ध युद्धासाठी ते खर्च करायला जात असतील तर तेही योग्य आहे. परंतु सरकार हिशोब का देणार नाही आणि हा सिक्रेट फंड आहे का याच्या गोष्टी बाबतीत मात्र पार्लमेंटमध्ये पण चर्चा होत नाहीये, ऑडिट पण होणार नाहीये, तो चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून पण रेकॉर्ड होणार नाहीये. मात्र त्याचे कार्यप्रमुख किंवा ट्रस्टी म्हणून जी काही 4-5 महत्वाची नावं आहेत ती सरकारमध्ये आहेत, ते स्वतः पेन्शन जर घेत असतील आणि पगार घेत असतील तर मात्र तो त्याचा खाजगी फंड असणं भारतीजी येतोय आपल्याकडे, सर्वतः जनतेला मान्य होणार नाहीये आणि म्हणून पारदर्शकता बिलकुल नाहीये. तो एक खाजगी फंड झालेला आहे ज्याच्यामध्ये कोट्यवधीचा पैसा आतापर्यंत 6 महिन्यामध्ये जमा झालेला आहे. आणि जमा होत असताना जमा जे करतात त्यांना सुद्धा फार मोठे कन्सेशन या पीएम केअर फंडामधून मिळत असणार. लाभार्थी जे अनेक आहेत ते लाभार्थी या एका फंडाचा फायदा घेत असतील. नक्कीच विश्वासजी, कुठल्या प्रकारचा लाभ त्यांना मिळत असेल याविषयी देखील मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहेच. मात्र अजित अभ्यंकरजी देखील आपल्यासोबत आहे. अजितजी, पब्लिक ऑथॉरिटीमध्ये हा ट्रस्ट जो आहे तो नेमण्यात आलेला नाहीये, त्यामुळे आरटीआयला किंवा आरटीआय कायद्याला कुठेतरी सरकारला बगल द्यायची होती का ज्यावेळेला पीएम केअर्स फंडची घोषणा करण्यात आली? अजितजी, बघा, हा फंड जो आहे
हा एक ट्रस्ट आहे, एक रजिस्टर्ड ट्रस्ट आहे. जसा कुठलाही एखादी शिक्षण संस्था असते तुम्ही आम्ही स्थापन करू शकतो, तसाच हा ट्रस्ट आहे. रजिस्टर्ड नाही असं मी म्हणणार नाही, रजिस्टर्ड आहे. पण काय म्हणून रजिस्टर्ड आहे? देशाचे पंतप्रधान, देशाचे होम मिनिस्टर आणि देशाचे संरक्षण मंत्री वगैरे हे येऊन एक ट्रस्ट स्थापन करतात, हजारो कोटी रुपये त्याच्यात गोळा होतात आणि तो फक्त एक चॅरिटेबल ट्रस्ट असतो. फक्त चॅरिटेबल ट्रस्ट असेल आणि त्याची नोंदणी चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत आहे आणि चॅरिटेबल ट्रस्टला जे नियम लागतात तेच जर त्याला फक्त लागत असतील, उदाहरणार्थ आता म्हणजे ती पब्लिक अथॉरिटी नाही, म्हणजे त्याच्याबद्दलचा अर्ज आरटीआयचा रिजेक्ट केला गेलेला आहे ट्रस्ट कडनं, लक्षात घ्या. ट्रस्टने असं सांगितलेलं आहे की आम्हाला आरटीआय ऍक्ट लागत नाही, त्याच्याबद्दल इट इज ऑन रेकॉर्ड. आणि तो त्यांना आरटीआय ऍक्ट का लागत नाही? कारण ते जस्ट चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आता गंमत अशी आहे की पीएम केअर्स ची वेबसाईट जी आहे ती काय, वेबसाईटचं काय नाव आहे? pmcares.gov.in. आता .gov म्हणजे GOV हे कोणाकोणाला वापरता येतं याच्याबद्दलचे डायरेक्टिव्ह गव्हर्नमेंटचे क्लिअर आहेत. त्यांनी असं दाखवावं की कोणाकोणाला वापरता येतं. तर त्याच्यामध्ये पीएम केअर्सला जर ते वापरता येत असेल तर इट बिकम्स अ पब्लिक अथॉरिटी. पब्लिक अथॉरिटी ती आहे म्हणूनच त्यांना वापरलं येतं. आणि असं असून सुद्धा जर तुम्ही एक म्हणजे डाव्या हाताने गेलात तर म्हणायचं उजव्या हातामध्ये, उजव्या हाताने गेलात तर म्हणायचं डाव्या हातामध्ये. म्हणजे तुम्ही गव्ह हे तुमचं जे विरोध लावताय ते गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूशन किंवा प्रत्यक्ष गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट यांनाच फक्त लावता येतं. कुठल्या चॅरिटेबल ट्रस्टला लावायची त्याची परवानगी दिलेली नाहीये. आणि ते राहतील मग ते पीएम म्हणजे नॅशनल रिलीफ फंड, पीएम नॅशनल रिलीफ फंड बद्दल पुन्हा ते बोलतायत. 1985 सालापासून त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन हे 100% पीएमओ कडे आहे. आता आणि त्यांच्या माहितीसाठी सांगतो, टाटा ट्रस्टचा पण प्रतिनिधी 48 साली त्यावेळेला होता. त्यावेळेला पाकिस्तानमधून आलेले निर्वासित वगैरे असे काही आणि त्याचे काही समर्थन करत नाही मी, ते चूकच होतं. जर तो तशा चॅरिटी पण त्यांनी चूक केली आणि 85 साली सुधारले त्यांनी. मग तुम्ही तेवढे वर्षांनी सुधारणार का? म्हणजे तुम्ही काँग्रेसचा गेम 70 वर्ष पुढे चालवल्यानंतर म्हणजे आमचे आयुष्य संपल्यानंतर पुढच्या पिढीने मग म्हणायचं की आता यांचा काँग्रेसचा खेळ खेळून झाला, आता पुढे काय करतात ते बघायचं. असा खेळ आहे का? म्हणजे दिस इज नॉट अ आन्सर की काँग्रेसचं पीएम एनआरएल कॅगचं ऑडिट होतं. 85 सालापासून तो फक्त पीएमओ कडनं चालवला जातो आणि त्याच्यामध्ये तर कुठलीही प्रायव्हेट काही एजन्सीचा प्रश्नच उद्भवत नाही. आता इथं तुमचं तसं नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही पब्लिक अथॉरिटी म्हणून नाकारलेलं आहे. दुसरं, डिपार्टमेंट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचं सर्क्युलर आहे की आम्ही म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी असा ट्रस्ट उभा केलेला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जेव्हा एखादा ट्रस्ट स्थापन करतं तेव्हा त्याचं कॅगचं ऑडिट झालंच पाहिजे. ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. बिकॉज इट इज अ पब्लिक अथॉरिटी. त्याच्या सेक्रेटरी कोण आहे? त्याचा जॉईंट सेक्रेटरी. लक्षात घ्या, त्याच्या वेबसाईटवरती जाऊन मी वाचलेलं आहे. त्याचा जो सेक्रेटरी आहे त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते जॉईंट सेक्रेटरी इन पीएमओ असं लिहिलेलं आहे. मिस्टर गुप्ता, मिस्टर सिन्हा, मिस्टर अभ्यंकर असं कोणतरी माझ्या ओळखीचा आहे त्याला नेमला असं नाहीये. इन पर्सनल कपॅसिटी नाहीये. जॉईंट सेक्रेटरी. मग जॉईंट सेक्रेटरी जर तो असेल तर ती गव्हर्नमेंट पोस्ट आहे. पण गव्हर्नमेंट पोस्टवरचा मनुष्य पीएमओच्या ऑफिसमध्ये त्याचं संचालन करणार आणि मग तर ती पब्लिक अथॉरिटी नाही. इज इट अ जोक? जगात असं कुठं असू शकत नाही. आणि त्यांनी कारण सांगितलं की कोविडच्या कारणासाठी देणग्या पाहिजेत, 100% पाहिजेत. पण मग त्याला पीएनआरएल फंडचा काय प्रॉब्लेम आहे? त्याचं कम्प्लीट. आणि मग ते म्हणतात की आम्ही डेमोक्रेटाईज केलं, म्हणजे त्यात 2-3 इतर मिनिस्टर सुद्धा आहेत. करा ना, त्या पीएनआरएलची कमिटी मोठी करा तुम्ही. तुम्हाला कोण नको म्हणले? त्याला कोणाचीच अडचण नाहीये. मग पीएमओ ऑफिस कसं चालवायचं याचे तुम्हाला अंतर्गत अधिकार कधीही आहेत ते तुम्ही वाढवू शकता. त्यासाठी वेगळा ट्रस्ट स्थापन करण्याची काय गरज आहे? तुम्हाला वेगळा ट्रस्ट स्थापन करणं, त्याचे आरटीआय खाली तो येत नाही अशी ऑफिशियल पोझिशन घेणं आणि तो मॅनेज मात्र अशा पद्धतीने करणं. तुम्हाला सांगतो, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत आज जे फंड्स कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांना माहिती आहे, सीएसआर फंड. तर सीएसआर फंड्स, तर त्याच्या अंतर्गत पब्लिक सेक्टर युनिट्सनी साधारणपणे 3000 कोटीचं त्यांचं बजेट आहे. आता ह्याचं काय ऑफिशियल आकडे काय ते उपलब्ध झालं आपल्याला. पहिलं ऑडिट व्हायचं म्हणजे आपल्याला ते पण आता काय कळणार नाही. पण आतापर्यंत गोळा केलेली जी माहिती आहे
2,500 कोटी रुपये हे पीएम केअर फंडला दिलेले आहेत. मग आता पीएम केअर फंडला देणं काय ऑब्लिगेटरी आहे का हो त्यांच्यावरती? सगळ्या पब्लिक सेक्टर युनिट्सना एकाच वेळेला वाटलं की पीएम रिलीफ फंडाला देऊ नयेत, फक्त पीएम केअर फंडालाच द्यावेत का? म्हणजे याच्यामध्ये काही रिडिंग बिटवीन द लाईन्स करायचंच नाही का कोणी? असं होऊ शकत नाही. तेव्हा माझं असं म्हणणं आहे ही अतिशय भयानक प्रथा आहे. ही प्रथा चुकीची आहे आणि प्रथा जर काँग्रेसने पुढच्या काळामध्ये एका चुकीने केली असेल तर त्याचं 85 साली त्यांनी दुरुस्त केली. दुरुस्त करून आज 35 वर्ष झाली. तुम्ही 35 वर्षाची गोष्टी जर पुन्हा सांगत असाल तर कदाचित तुम्ही 35 वर्षांनी मग 35 वर्ष तुम्ही मागे जा. 85 साली तुम्ही कुठं होता? नक्कीच. तू भारती पवारजी, मी आपल्याकडे येतो यावेळेला. मला सांगा, 85 साली जे काँग्रेसनं केलं तेच पुन्हा एकदा भाजपनं 35 वर्षांनंतर करावं का? दुसरीकडे विश्वास उडगी सरांनी आणि अजित अभ्यंकर सरांनी 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि त्यामध्ये असा की एका बाजूला CSR फंड किंवा दुसऱ्या बाजूला प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड हे दोघेही असताना PM केअर्स फंडाची आवश्यकता काय आणि अचानकपणे सगळ्यांनाच या PM केअर फंडामध्ये पैसा जमा करावासा का वाटतो? सत्तेचा दुरुपयोग किंवा सत्तेचा दबाव यामध्ये टाकण्यात आलेला आहे का भारती पवारजी? याच्यामध्ये स्पष्ट आहे आणि आदरणीय मोदीजींनी पहिल्याच दिवशी ते स्पष्ट केलं जेव्हा 28 मार्चला पीएम केअर फंड आलं की ही महामारी आहे, याच्यामध्ये थोड्यात याच्याने काम होणार नाही. आपल्याला एका मोठ्या फंडची आजही आपण बघितलं तर मोठमोठे हॉस्पिटल्स उभे करावे लागत आहेत. व्हेंटिलेटर्स कमी पडतात, हजारोंनी व्हेंटिलेटर्सची गरज पडते, PPE किट, मेडिसिन. म्हणजे एकीकडे हे उभं करण्याचं पण मोठं आव्हान आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जर आव्हान करतोय आणि मला परत ते सांगायचंय, तुम्ही म्हणताय वेतन कपात. अहो, कित्येक लहान मुलांनी त्यांचे सेव्हिंग्ज, त्या मुलांनी त्यांचे गल्ले फोडून पैसे दिल्याचे उदाहरणं आहेत. नक्कीच भारती पवारजी, जर सर्वसामान्यांनी पैसे दिलेले आहेत तर उत्तर देणं देखील आवश्यक आहे. यामध्ये ट्रान्सपरन्सी असायला हवी. ऑडिट झालं तर मग यात बिघडलं कुठे? ट्रान्सपरन्सी आहे, त्याचं ऑडिट, येस, ऑडिटवर येते, त्याचं ऑडिट सुद्धा होणार. न खाऊंगा न खाने दूंगा हे आदरणीय मोदीजींनी पहिल्या दिवशीच सांगितलेलं आहे. या देशामध्ये ट्रान्सपरन्सीनेच कामं होतील आणि याचं सुद्धा ऑडिट होणार. कारण याची पार्लमेंटमध्ये चर्चा झालेली आहे. मला वाटतं तुम्ही कोणी बघितलं की नाही माहिती नाही, परंतु पार्लमेंटमध्ये चर्चा झालेली नाहीये. मात्र नाही होऊ शकत नाही. अनुरागजी ठाकूर, तुम्ही मी डिटेल्स देते ना. अजित अभ्यंकरजी आहेत आपल्यावर. झाली आहे, चर्चा सुद्धा झाली. याच्यामध्ये खासदारांचे आमचे 2 वर्षाचे MP लॅड सुद्धा दिलेले आहेत. आमच्या सुद्धा वेतनाचे आम्ही काही हे दिलेले आहेत, पर्सेंटेज वेतन कपात झालेली आहे. तर याच्यामध्ये चर्चा झालेली पार्लमेंटमध्ये, तुम्ही कदाचित ती बघितली नसेल आणि त्याच्यामध्ये सविस्तर उत्तर हे फायनान्स मिनिस्टरकडून दिले गेले आणि ऑडिट होणार. याच्याबद्दल निश्चिंत राहा. ट्रान्सपरन्सीनेच हा PM केअर फंड आलेला आहे. अजितजी, आता त्या ज्या म्हणल्या, पहिला मुद्दा म्हणजे असा की देशाला कोरोना रिलीफसाठी अशा प्रकारच्या इमर्जन्सी फंडची गरज आहे, हा चर्चेचा विषयच नाहीये. ती सगळ्यांनाच मान्य आहे आणि त्याच्यासाठी लोक स्वतःच्या खिशातले म्हणजे 10 रुपये ते 2 रुपये सुद्धा देत आहेत. ज्यांचं 10 रुपये आणि ते सुद्धा 2 रुपये देत आहेत. त्याच्यात नवीन नाहीये. डिफेन्स रिलीफ फंडाला सुद्धा, नॅशनल रिलीफ फंडाला असे प्रत्येक वेळेला लोक देत असतात, देतील आणि द्यायला हवेत. त्याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही आणि हा चर्चेचा विषयच नाही. ऑडिट होणार का नाही हाही चर्चेचा विषय नाहीये. कारण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर त्याचं ऑडिट हे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली व्हावंच लागतं आणि ते होईल. कधी शिक्षण संस्थेचं होतं, हॉस्पिटलचं होतं, तसं याचं होईल. परंतु या दोघांना आपण एकाच पातळीला समजतो का? कॅगच्या ऑडिटचा प्रश्न, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, जो गव्हर्नमेंटच्या अधिकार पदावरून, गव्हर्नमेंट पोझिशन्स मधून, डिपार्टमेंट्स कडून किंवा पोझिशन्स मधून जो पैसा जमा होतो त्याचं ऑडिट करणारी संस्था आहे. त्यांच्याकडून ऑडिट नाही आणि त्यांच्याकडून त्यामुळे त्याचा जो रिपोर्ट आहे त्याची पार्लमेंटमध्ये चर्चा होणार नाही. चर्चा काय झाली? पार्लमेंटमध्ये जो प्रश्न विचारला त्याला उत्तर दिलं त्यांनी. उत्तर हजारो गोष्टींबद्दल द्यावं लागतं, पण 100 प्रकारचे प्रश्न विचारतात. रस्त्यावरती ऍक्सिडेंट एवढे का होतं त्याचं पण उत्तर द्यावं लागतं त्या डिपार्टमेंटला जर गरज असेल तर. भारती पवारजी, आता मला सांगा, कॅग ऑडिट का करू शकत नाही हा जो महत्वाचा मुद्दा आहे, जो आपण सुरुवातीपासून विचारलेला होता, त्याचं उत्तर हे आज द्यावंच लागेल. कॅगला या ठिकाणी ऑडिट करण्याची परमिशन का नाही, परवानगी का नाही? भारतीजी, हॅलो, हो,
जसं तुम्ही म्हणतात ना, पीएम एनआरएफ मध्ये सुद्धा ती प्रोव्हिजन नव्हती. त्याच पद्धतीचा हा एक पीएम केअर फंड आहे. परंतु याच्यात कुठल्या राजकीय पक्षाला स्थान दिलं गेलं नाहीये आणि म्हणून कदाचित एक वेगळ्या फंडची निर्मिती करण्यात आली, ज्याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर आणि बाकीचे जे मंत्री महोदय असतील त्याबरोबर एक्सपर्टीज आणि एक 10 लोकांचं विश्वस्त मंडळ असेल आणि ह्या सगळ्यांचाच वॉच असणार आहे. आणि ऑडिटचं म्हणाल तर ऑडिट रिपोर्ट येणारच आहे, तेव्हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडतील आणि ते पार्लमेंटमध्ये तेव्हाही डिस्कशन होणारच आहे. तिथे पार्लमेंटमध्ये सगळ्याच याच्यावर सविस्तर चर्चा केली जाते. अगदी सगळ्या बजेट पासून सगळ्या खाली, जोपर्यंत पूर्वी म्हणत होते की 1 रुपया खाली पाठवला तर त्यातले फक्त 15 पैसे जातात, परंतु आता तसं होत नाही. सुदैवाने आता 1 रुपया पाठवला तर 1 रुपया जातो खाली आणि मला वाटतं हे ट्रान्सपरन्सीचं खूप चांगलं उदाहरण आहे आणि याच्यामध्येच आता तुम्हाला अपेक्षित आहे ते ऑडिट सुद्धा नक्की होणार. बरं दत्तू गवाणकरजी, मला एक सांगा, पीएम केअर्सचा हा सरकारी फक्त फास आहे का? बिलकुल विशालजी, मी तुम्हाला सांगतो, काळा पैसा बाहेर काढण्याकरता मोदीजींनी 1000 रुपयाची नोट बंद केली आणि 2000 रुपयाची नोट सुरू केली. आता असलाच प्रकार आहे. म्हणजे मोदीजी जे जे काय करतात ते अशाच प्रकारची कामं असतात की त्याच्यामध्ये जनतेच्या मनातून यांची विश्वासार्हताच संपत चाललेली आहे. एक फंड असताना दुसरा फंड निर्माण करायचा, मग त्याच फंडामध्ये पैसे जमा करून तुम्हाला भीती होती का की इंडियन नॅशनल काँग्रेसचा अध्यक्ष तिथे बसलेला आहे तर त्याला ती माहिती मिळेल किंवा ते ऑब्जेक्शन घेतील किंवा तिथे त्यांच्या बरोबर आपलं काम करावं लागेल, याच्याच करता पीएम केअरची तुम्ही स्थापना केली आहे का? आणि ती पण रजिस्टर नाही आहे ते, जसं आमच्या पूर्व प्रवक्त्यांनी सांगितलं की ते एक साधारण आपण संस्था रजिस्टर करतो त्या टाईप ते रजिस्टर केलेलं आहे. म्हणून मगाशी मी प्रश्न विचारला की रजिस्ट्रार यांच्या घरी गेले होते की हे रजिस्ट्रारच्या घरी गेले होते. यांचा रजिस्टर ऑथराईज यांचा त्यांच्या ऑफिसचा ऍड्रेस कोणता आहे? जर रजिस्टर असेल तर ऍड्रेस मला सांगावा ताई. भारती पवारजी, बिलकुल नाही. आणि माझं म्हणून मत आहे की हा फारसच आहे आणि हे लोकांना फसवण्याचं षडयंत्रच आहे. आमचं म्हणणं असते की ज्या 85 पर्यंत तुमच्या मीटिंग्स नाही, तुमचे रजिस्ट्रेशन नाही, फक्त पीएमलाच अधिकार दिले गेले त्या काळात की तेच फक्त निर्णय घेतील. इथे असं होत नाहीये. इथे रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे, इथे अधिकार सगळ्या विश्वस्ताला आहे, कोणी एक व्यक्ती निर्णय घेत नाहीये. सगळ्या गोष्टी पीएम सांगते मी, तेच तर सांगते तुम्हाला. आणि इथे कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रश्नच येत नाही, ठेवलाच नाही. राजकीय पक्षाच्या हातातच दिलेलं नाही. याचं 7 वर्ष तुमचं सरकार त्या ठिकाणी आहे, कोणत्याही तऱ्हेची चौकशी तुमचं सरकार करू शकतं असं असताना असे प्रश्न विचारणं म्हणजे हे योग्य नाहीये. 7 वर्ष सरकार आहे ना, करा ना चौकशी, करा चौकशी. त्यात कोणी दोषी असतील तर करा बाहेर. माझं आव्हान आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये एखादा भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्यामधला भ्रष्टाचार बाहेर करण्याचा संपूर्ण अधिकार या सरकारला आहे. 7 वर्ष आपण त्या ठिकाणी सरकार चालवतात, तुमचं सरकार करताय काम. चांगला भ्रष्टाचार असेल तर काही चुकीच्या गोष्टी असतील तर निश्चितपणे त्या लोकांपर्यंत आल्या पाहिजेत आणि चुकीच्या गोष्टी घडता कामा नयेत. तुमचं मत असेल चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत तर त्या चुकीच्या गोष्टीवर हे सरकार 7 वर्षामध्ये त्यांनी कोणती कारवाई केली आणि केली नसेल तर का नाही केली? मग तुम्ही याच्यापूर्वी तुम्ही त्यात सामील होतात का? आणि कोणती कामं आपण केली? आपल्या हातात तो फंड होता, मग आपण का नाही कामं केली किंवा का नाही कारवाईची आवश्यकता तुम्हाला वाटली? तुम्ही म्हणता चुकीचं आहे, चुकीचं असेल तर बिलकुल त्याच्यावर कारवाई करा. बिलकुल तुम्हाला अधिकार आहे. संपूर्ण सरकार पाचवी बहुमताचं सरकार आहे तुमचं. उगाच तरी इथे येऊन काहीतरी बोलायचं नाही. तुमचं 5वी बहुमताचं सरकार आहे. तुम्ही कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी त्या फंडाची चौकशी करू शकता. त्याचा गैरव्यवहार असेल, त्याचा भ्रष्टाचार असेल एवढ्या लोकांसमोर. माझं आव्हान आहे तुम्हाला, असेल भ्रष्टाचार तर करा बाहेर. चुकीच्या गोष्टी नाही घडल्या पाहिजेत. जर माझ्या पक्षाने चुकीच्या गोष्टी केल्या घडायला नको. विश्वास उदगीजी, मी आपल्याकडे येतो. विश्वासजी, आपण चर्चा बघत आहोत. तो काळ हा काळ या ठिकाणी कंपॅरिझन जे आहे ते अगदी सुरुवातीपासून चालू आहे. विश्वास उदगीजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की
भरभरून जर सरकारनं अशा प्रकारे पीएम केअर्स फंडची निर्मिती केलेली होती तर या ठिकाणी भरभरून पैसा देणारे नेमके आहेत तरी कोण? आणि जर त्यांनी भरभरून पैसा दिलेला आहे तर पीएम केअर्सचा सरकारी फास जर आपल्याला सगळ्यांना जाणवतोय तर यामध्ये ट्रान्सपरन्सी म्हणजेच पारदर्शकता तर यावीच, मात्र सरकार उत्तर देणं लागू होतं का यामध्ये की हा पैसा नेमका कुठे, काय, कसा वापरला गेला आणि तो आला कुठून? विश्वास उडगीजी, कुठलीही माहिती या संदर्भातली समोर येताना दिसून येत नाही. खासगी बँकांकडून आणि संस्थांकडून या संदर्भातली माहिती घ्यावी लागते. विश्वासजी, मी काही गोष्टी स्पष्टपणे सांगू इच्छितो. सरकारने याचं रजिस्ट्रेशन नीटपणे केलं नाही, पारदर्शकता नाहीये. ऑडिटर त्यांनी आत्ता बदललाय आणि तो खास त्यांच्या मर्जीतला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मनुष्य आणून बसवलाय. तो ऑडिटर जो आहे तो त्यांच्या मनाप्रमाणे ऑडिट करेल आणि सीएजी का नाही या प्रश्नाचं उत्तर ते देत नाहीयेत. आरटीए मध्ये याला का उत्तर मिळणार नाही हे ते देत नाहीयेत. खासदारांना आणि आमदारांना या प्रश्नाचं उत्तर ते द्यायला बांधील नाहीयेत. त्यामुळे हा एक सरकारी व्यक्ती जी पगार घेते आणि पेन्शन घेते म्हणजे पंतप्रधान, अर्थमंत्री, होम मिनिस्टर वगैरे ही त्याच्यावरती आहेत. हा खाजगी फंड असू शकत नाही. जर हा खाजगी फंड असेल तर तो एक पार्किंग लॉट असा त्याचा अर्थ होईल. तो कायद्यान्वये एक बेकायदेशीर प्लॅटफॉर्म आहे. हा नंबर एक. दुसरी गोष्ट, तुम्ही विचारलं पैसे कुठून आले. मी तुम्हाला सांगितलं पहिल्या 5 दिवसामध्ये 3,000 कोटी रुपयापेक्षा जास्त बँका, सरकारी म्हणजे रेल्वे, सरकारी आस्थापनं यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा 1 दिवसाचा पगार द्यायला लावला. हा एक भाग. शिवाय त्यांचे जे काही CSR फंड होते त्या फंडामधून प्रत्येक मंत्रालयाने फोन केले आणि सर्व सार्वजनिक उपक्रमांमधून कोणी 100 कोटी, कोणी 150 कोटी, कोणी 70 कोटी असे दिले. स्टेट बँक ऑफ इंडियाने 101 कोटी दिलेले आहेत आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आणि सर्व बँकिंग क्षेत्रातल्या, इन्शुरन्स क्षेत्रातल्या सर्वांनीच आपापल्या पगारातले पैसे दिले. असं करून पहिल्या 5 दिवसात एवढा पैसा जमा झालाय. आणि आता अशी बोलवा आहे की विषय कोणताही असला तरी सरकारची जी काही ज्याला म्हणतो की यंत्रणा आहे त्या सगळ्या यंत्रणेचा वापर करून अनेक खाजगी व्यक्ती, अनेक खाजगी संस्था, अनेक उद्योगपती यांना सांगण्यात येतं की तुम्ही पीएम केअर मध्ये पैसे जमा करा. पैसे जमा होत असतात परंतु ते अत्यंत दडपशाही पद्धतीने जमा होत आहेत. अशी पुष्कळ उदाहरणं तुम्हाला काळाच्या ओघात आलेली दिसतील. कारण स्वतःहून पैसे भरणं ही एक गोष्ट आहे परंतु म्हणजे पीएम केअर मध्ये एक भाग आहे. परंतु पंतप्रधानांच्या आतापर्यंतच्या 70 वर्षामध्ये स्वतःहून अनेक संस्थांनी पैसे दिलेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये लोक मदत करतातच. पण आता धाकदपटशा, जबरदस्ती, सरकारी यंत्रणांचा गैरवापर याचा वापर करून पीएम केअर फंडामध्ये पैसा जमा होतोय आणि त्याचा हिशोब द्यायचा नाही, त्याचा कॅग रिपोर्ट करायचा नाही. ही मात्र एक प्रकारची लोकशाही व्यवस्थेतली हुकुमशाही झालेली आहे आणि म्हणून तो संशयास्पद व्यवहार आहे. आणि आता पीएम केअर मधून पैसे कुठे खर्च केले याच्या ज्या काही हाण्या बाहेर येतात त्यातून पीपीई किटचा मगाशी कोणतरी उल्लेख केला. होय, त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. त्या ठिकाणी खाजगी उद्योगपतींना पीएम केअर फंडामधून उद्योग करण्यासाठी पैसे देण्यात आलेले आहेत आणि म्हणून पीएम केअर फंड हा एक व्यवसाय करण्याकरता किंवा आपल्या आवडत्या लोकांना व्यवसाय निर्माण करून देण्याकरता लोकांनी जमवलेला पैसा हा अशा तऱ्हेने वापरण्यात येतोय. नक्कीच. सो दिस इज अजित अभ्यंकरजी, विश्वासजी, मी आपल्याकडे येतोच आहे. अजित अभ्यंकरजी, जर अशा प्रकारे हा पैसा इतरांच्या खिशातून काढला जातोय आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना दिला जातोय, यातून कोणती आली विश्वासार्हता, कुठलं झालं पारदर्शकता? मला असं वाटतं की याच्यामध्ये एक फार मोठा धोका आहे. तो केवळ हे पैसे कसे वापरले जाते एवढाच फक्त मुद्दा नाही, तो तर आहेच. परंतु त्याच्यामध्ये आता तुम्ही पीएम केअर्स फंडची वेबसाईट आता मी उघडलेली आहे समोर. तिथं आपलं अशोक चक्र म्हणजे याच्यावरती आहे तो जो आपला 4 सिंहांचा जो मार्क आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एम्ब्लेम, तो त्याच्यावरती वेबसाईट वरती तिथं समोर वापरलेला आहे. आणि पीएम केअर्स प्राईम मिनिस्टर्स फंड. आता उद्या याच न्यायाने उद्या जर एखादा सिव्हिल सर्वंट, एखादा कलेक्टर, एखादा इन्कम टॅक्स ऑफिसर, एखादा इन्कम टॅक्स कमिशनर यांनी जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जे कुठलं स्टेट असेल त्याच्या 4 सिंहांच्या मार्कचा उपयोग करून जर त्यांनी स्वतःच्या नावाने एखादा फंड काढला, ट्रस्ट काढला आणि त्याचं रजिस्ट्रेशन केलं पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट खाली आणि त्याच्या खाली जर त्यांनी डोनेशन गोळा करून जर खर्च करायला सुरुवात केलं
तर त्याला प्राईम मिनिस्टरची किंवा या देशातल्या सिव्हिल सर्व्हिस रूल्सची मान्यता असेल का? हा सामान्य प्रश्न आहे. त्याच्यामधून याचे रिपरकशन्स प्रत्येक खालच्या पातळीवरती काय होत जातील हा विचार करण्याचा मुद्दा आहे. मग अशी त्या म्हणल्या की पार्लमेंटमध्ये सगळ्याची चर्चा होईल. पार्लमेंटमध्ये इराक मध्ये युद्ध झालं तरी सुद्धा चर्चा होते. पार्लमेंटमध्ये चर्चा होणे आणि पार्लमेंट समोर अधिकृतरित्या रिपोर्ट चर्चेसाठी म्हणून सादर होणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा रिपोर्ट पार्लमेंट समोर अधिकृत चर्चा आणि अप्रुव्हल साठी येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नक्कीच अजितजी आपली वेळ खरं तर संपत आली आहे, त्यामुळे माफ करा मला तुम्हाला थांबावं लागतंय. मात्र भारती पवारजी जाता जाता मला तुमच्याकडून उत्तर हवंय. पीएम केअर्सचा जर सरकारी फास नाही आहे आणि तो फास वाटू नये यासाठी तरी आता सरकार काही करणार आहे का? अगदी एका वाक्यात. धन्यवाद विशालजी. याच्यामध्ये मी सुरुवातीपासूनही सांगत आले आणि आताही तेच परत सांगते की याच्याबद्दल काळजी नसावी. ऑडिटही होणार, ट्रान्सपरन्सी आहे. ही एक इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये घेतलेलं आहे पीएम केअर फंड आहे. याच्यामध्ये 50,000 व्हेंटिलेटर्स आले, जे आपण बघाल माझ्याच नाशिक जिल्ह्यामध्ये मी चेक केलं तर 139 व्हेंटिलेटर्स अवेलेबल पण त्यातही भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलेलं आहे. 1000 करोड ते मायग्रंट वर्करच्या फूड साठी असेल, अकोमोडेशन साठी आलेत. ते बीएमसीने यूज पण नाही केलेले, ते इन्स्टॉल पण नाही केलेत. 645 व्हेंटिलेटर्स हे यूज पण नाही करत आहे. नाशिकमध्ये मी स्वतः अहवाल घेतला तर ते पण पडून होते आणि मग ते कामाला लागले की अरे आता हे करा यूज म्हणून. म्हणजे पीएम केअर फंड कडून आलेलं इथे यूज पण करायचं नाही, दुसरीकडे सांगायचं काहीच नाही, माहितीच नाही, हिशोबच नाही. 50,000 व्हेंटिलेटर्स आपल्या देशामध्ये तयार होत आहे, याचा हिशोब समोर आहे. 1000 करोड मायग्रंट वर्कर्सवर खरा आणि या संदर्भातली खुल्या मंचावरची या ठिकाणी चर्चा होऊ दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. विश्वास उदगीजी धन्यवाद, अजितजी धन्यवाद, दत्तू गवाणकरजी आणि धन्यवाद भारती पवारजी. मात्र एका बाजूला पीएम म्हणजेच प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड असताना दुसरीकडे मात्र या पीएम केअर्स फंडाची खरोखर आवश्यकता होती की हा फास्ट ठरतोय, तर निश्चितच हा फास्ट ठरताना दिसतोय. आणि जर पारदर्शकता आहे असं सरकार सातत्यानं सांगतं तर मात्र सत्य काय हे सर्वसामान्य जनतेसमोर येऊ द्या. कॅगनुसार त्यांचं ऑडिट जे आहे ते होऊ द्या. आम्ही दिलेला पैसा आहे, तो पैसा कुठे, केव्हा, कशा प्रकारे वापरला गेला यासाठी जर प्रश्न विचारले जात असतील आणि त्यासाठी जर तरतूद कुठल्याही प्रकारची नसेल तर खरोखर हा सरकारी फास आहे का ही शंका यायला कुठेतरी जागा ही शिल्लक राहते. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.